मुंबईला उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट असेल। मुंबईभर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। उद्या मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर पालघरसाठी देखील उद्या अलर्ट जारी केलेला आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण पाहतोय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर मुंबईकरांची सध्याची वेळ ही घरी परतण्याची वेळ आहे। मात्र घराच्या परतीच्या वाटेवर असताना वाटेतच मुसळधार पावसानं गाठलेला आहे। सध्या मी आहे खोदादात सर्कल इथे आणि आपण सध्याचं दृश्य बघतो आहोत की पाऊस तर आहेच, मुसळधार पाऊस आहेच, मात्र त्याबरोबरच वाहतुकीची सुद्धा मोठी कोंडी झालेली आहे। जसं आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत हा रेड अलर्ट जारी असणार आहे। सोबतच पालघरमध्ये उद्या सुद्धा संपूर्ण दिवसभर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र ऑरेंज अलर्टचा आता हवामान विभागाने हा रेड अलर्ट दिलेला आहे। उद्या सकाळची परिस्थिती काय आहे हे बघून अर्थातच पुढचा अलर्ट हा जारी केला जाईल। मात्र तुर्तास जर सध्याची परिस्थिती आपण बघितली या बाजूने, तर खोदादात सर्कल या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे पूर्णतः आपल्याला बघायला मिळते आहे की वाहतुकीची कोंडी झालेली आहे। टिळक ब्रिजकडे जाणारी ही सगळी वाहतूक, त्यासोबतच सायन दिशेने जाणारी ही सगळी वाहतूक अक्षरशः या मधल्या चौकामध्ये ठप्प झालेली आहे। त्याच्यामुळे मुसळधार पावसासोबतच भीषण वाहतूक कोंडीचा सुद्धा सध्या मुंबईकरांना सामना करावा लागतोय। सध्या आपण हवामान विभागाकडून सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि त्यासोबतच मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने सुद्धा ही माहिती दिलेली आहे की सध्या तरी कुठेही मोठ्या अशा प्रकारे पाणी साचून राहिलेलं नाहीये, वॉटर लॉगिंग नाहीये। मात्र हिंदमाता असेल, विक्रोळी, कुर्ला आणि अंधेरी सबवे या ठिकाणी काही प्रमाणात तुरळक प्रमाणात निश्चित, त्यामुळे आता कुठेतरी पाहतोय आपण या पावसाचा आता घरी परतणाऱ्या प्रवाशांना, नागरिकांना देखील फटका बसतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।